So, hey, buddy, lightweight baby. Yeah. I'm fully happy with myself. मी स्वतःसोबत खूप खुश आहे. अजून खूप दुखी पण आहे की मी हे असलं काय करायला लागलो. हातात ट्रायपॉड आहे, व्हिडिओ रेकॉर्ड करायला लागलो, अजून त्याला इन्स्टावर टाकायला लागलो, यूट्यूबवर टाकायला लागलो. रीच नाही आली की थोडं डिप्रेशनमध्ये जातो. डिप्रेशन म्हणल्यावर ओव्हर थिंक करायला लागतो. का रीच नाही आहे तर अजून चांगलं काय करावं. अजून चांगलं गेल्यावर कळत नाही की काय करावं. अजून मी माझ्या वयाचे मुलं बघतो इथेच कॅन्टीन इथं कॅन्टीन आहे. कॅन्टीनमध्ये घेऊन बसलेले असतात मुली. आणि तेव्हा मला वाटतंय की बेंचोद आपण कुठं तर मागं पडायला लागलो. आपल्याला पण कोणतरी असली पाहिजे. है शेट पक पोचडी के. माझं कसं एक म्हणणं आहे, बापाच्या पैशावर त्याला खाऊ घालायला लागला. तुम्ही तुमच्या आई बापाला का म्हणते त्याला फसवून कोणाला तरी देत आहो आणि त्यांनी पण तुम्हाला फसवणारच आहे. तुम्ही एकामेकांना फसवण्याच्या नादीत आहोत. तर मी असं फुल बोल्ड बोलतो. आपलं काय एवढं हे नाही, फिल्टर नाही. हां, तर ह्याच्यात थांबा, एक जागी थांबून बोलू. चांगला चाललाय का व्हिडिओ? मला दिशी नाही, बॅक कॅमेरा आहे, बघू थांब. चांगलं चाललं असेल माझ्या मताने. हां, मग मी काय म्हणत होतो, आपण ना एकदा 0.6x वर ट्राय करू. बर, आता झाला असेल चांगला. हां, मी काय म्हणत होतो, जे माझ्या वयाचे आहेत, माझ्याहून बारके आहेत, जे मोस्टली जे कॉलेजमध्ये आहेत, जे इंजिनिअरिंग करत आहेत. इंजिनिअरिंग तर मी म्हणलो की मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे, पण 11वी 12वी शाळा अरे काय करायचं असू दे. मग मोस्ट इम्पॉर्टंट जे गोष्ट मला सतवत आहे की मी हे काय करायला लागलो. हे ट्रायपॉड हातात आहे, मी व्हिडिओ बनवायला लागलो, रील करायला लागलो, नंतर त्याला पोस्ट करतो. चांगले व्ह्यूज आले नाहीत तर घाण म्हणतो. कसलं काय असं, का चांगले व्ह्यूज आले नाहीत, का असं झालं, असं तसं. अजून आपण मी सुधारायला जातो का काय कॉन्टेंट चांगलं करू, स्क्रिप्ट चांगलं करू, का व्हिडिओ शूट चांगलं करू, एडिटिंग चांगलं करू. एवढं सगळं ताप का करू. अजून रिझल्ट्स काहीच नाही. रिझल्ट्स का असतात. रिझल्ट्स आम्ही कधी बघितलंच नाही, आम्हाला कधीच माहीत नाही रिझल्ट्स काय असतात. अजून तेच कॉलेज तर काय असाइनमेंट, जर्नल, लॅब मॅन्युअल, आणि ते एक्सपेरिमेंट, मायक्रो प्रोजेक्ट. नंतर 75% पाहिजे. अरे आम्हाला तर आता ऑटोनॉमस झाला आहे. 75% ओव्हरऑल नाही, प्रत्येक सब्जेक्टला 75% पाहिजे. काय की कसं की एवढं सगळं करून हे असलं करताव. नंतर चांगले रीच गेले नाही, घाण वाटतंय. नंतर असले छपरी, नंतर असले कपल्सला बघताव की मन सोडून जातं मुलींवरनं. काय चिवतिया मुली आहेत म्हणताव आपण. हो का, हे आमच्या इकडं कॅन्टीन एरिया आहे, इथेच बसलेले असतात. अजून तसलं बघून ना लय घाण वाटतं की आपण बहीण साला आपण कराय का लागलाव. काय 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 फर्स्ट इयर पासून बॉडी बनवा लागला, रोज येऊन लायब्ररीत बसताव. सेकंड इयर पासून व्हिडिओ काढायला लागला. इन्स्टा, आता तर सेकंड इयर संपत आलंय, आता तर आपण यूट्यूब पण चालू केला. की त्यांचं लाईफ कसं बघा, ग्लॅमरस. एक मुलगी आहे मस्तपैकी, त्यांचं काळजी घेते. आपलं काळजी घ्यायला कोण कुत्र पण नाही. घरात कडनं पैसे मागू वाटत नाही. त्यांनी काय माहीत कसं की पैसे घेते तर. आणि बाई या मावा खातेत, गुटखा खातेत, सगळं खातेत. ते सातारकर महाराज कोणतर होते बघा, त्यांचं मला हे आठवत आहे. कुठले तर महाराज होते, त्यांचं नाव आठवत नाही, पण त्यांनी म्हणलेले प्रेम राहिलं नाही आदिवनी. त्यांचं ते क्लिप इथं जोडतो मी, बघा तुम्ही. ते खरं जे बोलले ना ते खरंच आहे. हां, प्रेम गेम जाऊ द्या, प्रेम गेम माझ्यासाठी नाही.
आणि तसलं काय प्रेम म्हणल्यावर मी फक्त एका मुलीसाठी का आपण हे करू, मल्टिपल मुली, फक्त मुलीच का? माणसं असं समजू नका का आता काय तर वेगळं ह्याच्यात घेणार. माणसं म्हणल्यावर हे माणसाला प्रेम करतं का? अरे चिवतिया, तू तुमच्या बापाला प्रेम करत नाही का? भावाला प्रेम करत नाही का? तसेच प्रेम म्हणल्यावर ते नाही फक्त बॉडीली अट्रॅक्शन नुसतं काय सेक्स करायचा आणि सोडून द्यायचा. ते का कुत्री मांजरं पण तेच करतात. त्यांच्यात आणि आपल्यात काय बदल आहे? आणि आत्ताच्या कुत्र्यात कळालं का कुत्रा कोणाला म्हणलो? इकडं बघा, कोण नाही तिकडं, पण तिथं समजने वालों को इशारा कॉपी है. तर असं खूप वेळा वाटतं की हे बाई काय करायला लागला आपण. पण मला माहित आहे की मी एक ना एक दिवशी सक्सेसफुल होणार आहे. जे आधी मोठमोठे क्रिएटर कोणी पण असू दे, सौरभ जोशी, आशिष चंचलानी, सगळ्यांना आधी तेच म्हणायचे लोक. क्रिंज म्हणायचे, हसायचे, त्यांचे व्हिडिओ बघत नव्हते. आणि काय 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 त्यांनी किती भोगला असेल. हे एक परीक्षा असते. असं परीक्षा पास झालं ना, हे क्वालिफाईड लोक समोर जाऊ शकतात. हे जे दुःख दर्द आधी ना आपलं ग्राफ झिरोनं चालू होत नाही. इथं झिरो असतं. आपलं ग्राफ असं वरनं खाली जात आहे, निगेटिव्हला जात आहे. पण निगेटिव्हतून पॉझिटिव्हकडे गेलं ना, वर गेलं ना, मग सगळेजण येतात, नातेवाईक, मित्र. मग असं म्हणतात, भाई एक फोटो प्लीज, भाई मी तुमचं लय मोठं फॅन आहे. अरे भाई असतील तू फॅन, पण जेव्हा मला स्ट्रगलिंग पिरियडमध्ये होतं तेव्हा कोणच आलं नव्हतं. हेच असतं, हे सगळ्यांसोबत होत असतं. अमिताभ बच्चन घ्या, शाहरुख खान घ्या, कोणीही घ्या. जर माझ्यासोबत आता तसं व्हायला लागलंय तर मी चांगल्या बरोबर मार्गावर चाललो, हे मला माझ्या स्वतःच्या माइंडला टाकून द्यायचं आहे, ऐकून द्यायचं आहे. कारण हे चिवतिया माइंड मला म्हणतं आपण कुठं तर कमी पडायला लागला, आपली पण असली पाहिजे, आपण पण असलं केलं पाहिजे. अरे भोसड्यात भेंचोत काय भेटतंय बघ करून? भेटतंय काय? काहीच नाही, काहीही भेटत नाही. डोंट सॅक्रिफाईस युअर गोल जस्ट फॉर जस्ट वन होल. काय 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 हे कशाला दिलंय आपल्याला? आपल्याला डोकं आहे, डोकं घेऊन करा. सो हे सगळं माझं पर्स्पेक्टिव्ह असतं आहे. अजून मला माहीत आहे मी सक्सेसफुल होणार. अजून हेच व्हिडिओ मी नंतर बघणार. माझ्या छोट्या सेल्फला दाखवणार की बाई आपण का होता, कसं होता, कसं बोलत होता, कसं राहत होता, काय इंजिनिअरिंग काढला 4 वर्ष, ते सारी जिंदगी मरमर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो. तसं काही नसतं मित्रांनो. जिंदगी संघर्षी जीवन है. हे आम्हाला 8वीत एक चॅप्टर होता आणि ते कळाला मला, संघर्षाच जीवन आहे. तर तिकडं माझा मित्र चाललाय, ते रोड ट्रॅकचाच काहीतरी ही आहे, मीटिंग आहे. आपण तिकडं पण जाऊयात. अरे सगळं करायचं, सगळं एक कॉलेजमध्ये आलो ना सगळं. आता तिथं ढोलचं हे आहे, नंतर ना पुढच्या वर्षी सिंगिंग अँड आर्टिंगमध्ये घेतो. व्हिडिओ तर आपलं चालूच आहे दुनियाभारी. अरे पूर्ण कॉलेज ओळखती, असं कोणच मुलगा नाही, कोण मुलगी नाही, कुठलं सर नाही जे मला ओळखत नाही. भाई नावच तसं आहे, मंठाळकर. माझा भाऊ पण याच कॉलेजमध्ये आहे. तो 4th इयरला आहे आणि मी 2nd इयरला आहे. त्याचं रिसेंटली 4th इयर झालं. फुल्ली त्यांनी विरोधक होता, कोणतेही रूल्स पाळत नव्हता, सगळे रूल्स ब्रेक करणार. अटेंडन्स असायची 75%, त्यांनी जाणार 2%, 3% ठेवणार, सारखं पेपर लेटर येणार घरी. त्यांनी तसंच होता पूर्ण. म्हणून त्यांच्यामुळं सरांमध्ये त्याची ओळख झाली. अजून एक कॉन्टेंट क्रिएशनमुळं मुलांमध्ये माझी ओळख झाली. तर ओळखी असले पाहिजे. आता मी ह्यालाच मॉनिटाईज करणार आहे. आता आलं पैशाचं गेम. जेव्हा पैसा घ्यायचा येतो ना, तेव्हा प्रेम गेम काय राहत नाही बघा. असं म्हणतात प्रेमाचं आहे, पैसा सगळं नसतंय. बाई पैसा सगळं नसतंय, पण पैसा खूप काही असतं. कळालं का? कळालं नशील ना, परत एकदा बघा.